नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण मुलांना भरपूर हेल्दी खायला देतो, पण कधी-कधी मुलांना बाहेरची खायची आठवण येऊन जाते. त्याच बाहेरचे चायनीजचे 2 पदार्थ आपण घरीच बनवणार आहोत. अगदी स्वच्छता ठेवून आणि घरच्या साहित्यामध्ये. नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला व्हेज मंचुरियनसाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घेणार आहोत. मी मोठ्या आकारामध्ये कट करून नंतर चॉपिंग बोर्डमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. बघू शकतात. मी तर 1 कांदा घेतला आहे, 1 शिमला मिरची, 1 गाजर घेतलेला आहे आणि पत्ताकोबी, 2 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा. सर्व व्हेजिटेबल मी चॉपरमध्ये बारीक करून नमक लावून घ्यायचे आणि आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे भाज्यांमधलं आपल्याला ते काढून घ्यायचंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात. इथं आता आपण गॅसवर पातेलीमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवूया. त्याच्यामध्ये आपल्याला नूडल्स ॲड करायचे, ते नॉर्मल नमक ॲड करायचे. नूडल्सला आपल्याला चांगलं बॉईल करून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटासाठी नूडल्स चांगले बॉईल झालेले आहेत. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. हे काढून आपल्याला यांना इन्स्टंट तेल लावायचं आहे. यांची कुकिंग प्रोसिजर थांबली पाहिजे, नाहीतर हे चिकट होतात, व्यवस्थित सुटसुटीत होणार नाही. त्यासाठी इथं लक्ष देऊन लवकरात लवकर तेल लावून घ्यायचे. याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून जोपर्यंत आपले नूडल्स पण गार होत आहे तोपर्यंत इथं आपण सॉस तयार करून घेऊया. एका वाटीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपण बनवताना आपल्याला जास्त घाई गडबड होणार नाही. तर इथं मी 2 टेबलस्पून सोया सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून व्हिनेगर आणि 1 टेबलस्पून मी इथं शेजवान चटणीचा वापर करते. आता ही वाटी साईडला ठेवून आता आपल्या दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला सेम सॉसेस घेऊन घ्यायचे. बघू शकतात इथं शेजवान चटणी, टोमॅटो केचप, व्हिनेगर घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इथं मी काश्मीरी लाल तिखटचा वापर करते. हे थोडं फिकट आहे म्हणून मी 2 टेबलस्पून घेते. तुमच्याकडे किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. आता आपल्याला तिसऱ्या वाटीमध्ये इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. आता आपल्याला स्लरी बनवून घ्यायची ग्रेव्हीसाठी मंचुरियनची. त्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेऊन आपल्याला पाणी ॲड करून व्यवस्थित पातळ स्लरी बनवून घ्यायची. बघू शकता त्या पद्धतीने बनवून घ्यायची. हे पण आता आपण साईडला ठेवूया आणि आपल्या भाज्यांना पण खूप छान पद्धतीने पाणी सुटलेलं आहे. मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. यांना आता आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचे. तुम्ही अगदी हाताने पण पिळून घेऊ शकतात, पण हे पटक्यात होतं म्हणून मी इथं पूर्ण व्हेजिटेबल एका सोबतच पिळून घेणार आहे. बघू शकतात खूप एक्स्ट्राचं पाणी इथं निघालेलं आहे. हे पाणी तुम्ही नंतर भाजीमध्ये किंवा तुम्ही फेकून देखील देऊ शकतात. तर आता आपण सर्व भाज्यांना व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे. त्याच्यात मी 1/2 टेबलस्पून ब्लॅक पेपर आणि 1/2 टेबलस्पून धना पावडर आणि 1/2 टेबलस्पून इथं मी काश्मीरी लाल तिखट वापर करते. तर आता आपल्याला चवीनुसार नमक ॲड करायचं आहे. आपण भाज्यांना पण नमक लावलेलं होतं म्हणून इथं नमक वापरताना खास काळजी ठेवायची. जास्त वगैरे ॲड करायचं नाही आहे. अगदी अंदाजानुसारच ॲड करायचं आहे. तर इथं मी एकदम लहान वाटीने बघायला गेलं तर इथं 6 टेबलस्पून मैदा आहे. आता आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं-थोडं ॲड करून आपल्याला व्यवस्थित डो करून घ्यायचा आहे. अगदी आपल्याला बॉल्स वळता येतील इतपत आपल्याला घट्ट मळायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित एकजीव करत जायचं आहे आणि मी राहिलेला मैदा पण ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित घट्टसर डो मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला समजत नसेल की किती घट्ट मळायचं आहे, तर तुम्ही एक बॉल्स बनवून देखील चेक करू शकतात. अगदी आपण गुलाबजाम वगैरे बनवतो त्या पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहे. वाटलं तर हाताला चिपकतंय तर तुम्ही परत मैदा ॲड करून व्यवस्थित घट्टसर मळू शकतात. बघू शकता तिथं आता आपण एक-एक इथं मंचुरियनचे बॉल बनवायला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर थोडं हाताला चिपकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकतात. पण इथं मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे. पण तरी पण खूप इझी माझे मंचुरियनचे बॉल बनवून तयार झालेले आहेत. इथं मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल खूप छान पद्धतीने गरम झालेलं आहे. तेल आपल्याला जास्त गरम पण नको आहे आणि जास्त गार पण नको आहे, मीडियम गरम झालं पाहिजे. त्याच्यात आता आपण एक-एक मंचुरियनचे बॉल्स सोडून घेऊया. आता आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. हे मंचुरियनचे बॉल्स तळताना खास लक्ष ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची, लो पण ठेवायची नाही आणि हाय पण ठेवायची नाही. जर तुम्ही हायला ठेवणार तर मंचुरियन आतमध्ये तसंच कच्चं राहील आणि लोला ठेवणार तर जास्त तेलकट होईल. त्यासाठी इथं खास काळजीपूर्वक मीडियम फ्लेमला सर्व मंचुरियन्स बॉल व्यवस्थित तळून घ्यायचे. याच्याने खूप आपलं मंचुरियन आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं, कच्चं वगैरे लागणार नाही, खायला खूप छान लागेल.
बघू शकतात खूप सुंदर कलर आलेला आहे. तुमच्याकडे काश्मीरी लाल तिखट नसेल तर तुम्ही थोडं बीटरूटचा पण ज्यूसचा वापर करू शकतात कलरसाठी. इथं मी सर्व मंचुरियन्स बॉल तळून घेतलेले आहेत. आता आपण नूडल्स बनवून घेऊया. सर्वप्रथम मी पहिले कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता चॉप केलेलं आलं, चॉप केलेली हिरवी मिरची आणि लसूण ॲड करून घ्यायचं आहे आणि अगदी हलकं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. याच्यातला कच्चेपणा राहायला नको, इथपर्यंत आपल्याला परतायचं आहे. याचा कलर वगैरे चेंज झाला नाही पाहिजे. जे चायनीज बनवतो त्यामध्ये आपल्याला भाज्या जास्त सॉफ्ट करायच्या नाहीत, अगदी हलक्या परतवून घ्यायच्या आहेत, हलकं टच करून घ्यायचं आहे. आता आपण बारीक कट केलेल्या भाज्या पण ॲड करून घेऊया. मी इथं कांदा घेतलेला आहे, शिमला मिर्च घेतलेली, गाजर घेतलेलं आहे आणि पत्ताकोबी घेतलेली. आता आपण हलकं परतवून घेणार आहोत. हे परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हायच ठेवायची आहे, लो वगैरे ठेवायची नाही आहे. मी इथं चवीनुसार नमक आणि आपण जे एका वाटीमध्ये सर्व सॉसेस काढलेले होते ते ॲड करून घेऊया. ते ॲड करून आपल्याला आता नूडल्स पण ॲड करून घ्यायचे आणि आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. परतताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आहे. नूडल्स खूप आपले मोकमोकळे आहेत कारण की आपण यांना बॉईल केल्यानंतर तेल लावलेलं होतं म्हणून हे चिपचिप झालेले नाही आहेत. खास करून ही पण ट्रिक खूप तुमच्या कामी येईल. आता आपल्याला सर्व नूडल्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आता वरून आपण हिरवी कोथिंबीर ॲड करून आपल्याला व्यवस्थित अगदी 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तिथं आपलं नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही पण बनवून घेऊया. ते इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यात चॉप केलेला कांदा आणि शिमला मिरची ॲड करून घेऊया. अगदी मोठे मोठे ज्याच्यात मी कट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक कट करू शकतात. यांना पण मी हलकं टच करून घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण सर्व सॉसेस ॲड करून घेणार आहोत. बघा आपण वाटीमध्ये सर्व एक सोबत काढून ठेवलेलं होतं म्हणून जेव्हा आपल्याला बनवायच्या टायमाला जास्त घाई गडबड होत नाही आहे. तर आता आपण याच्यामध्ये सर्व मंचुरियनचे बॉल पण ॲड करून घेऊया. बघू शकतात मार्केटपेक्षा पण सुंदर दिसत आहे. आता आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंचुरियन बनवताना गॅसची फ्लेम मिडियम टू लोच ठेवायची आहे. आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण ॲड करून घेऊया याच्यामध्ये. यात आपण काश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे म्हणून आपल्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि फूड कलर वापरण्याची गरज पडलेली नाही आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं आपलं मंचुरियन बनवून तयार झालेलं आहे. आता आपण वरून थोडी पत्ताकोबी ॲड करून घेऊया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया. याच्यावर तुम्ही कांद्याची पात देखील वरून ॲड करू शकतात. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तिथं आपलं व्हेज मंचुरियन आणि चायनीज नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. अगदी कमीत कमी टायमामध्ये तुम्ही बनवू शकतात आणि हे मंचुरियनचे बॉल्स तुम्ही बनवून फ्रीजला ठेवून अगदी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मंचुरियन पण बनवू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. आणि तुम्ही कधी बनवता ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बनवली तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.